त्यानंतर एक दुःखद बातमी येते। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झाले। काही दिवसांपासून ते आजारी होते। त्यांच्यावर हैदराबादमधल्या किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली आणि पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आपला प्रतिनिधी अभिषेक एकबोटे आपल्या सोबत आहे। अभिषेक, अतिशय दुःखद अशी ही बातमी म्हणावी लागेल। दीपक हे नांदेडचे खासदार होते, जे 2024 साली काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि लोकसभा जिंकली होती। ते 2 वेळेला आमदार राहिलेले आहेत आणि 1 वेळेला ते खासदार झाले होते। ज्या वेळेला अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली होती, त्यानंतर काँग्रेसकडून कोणी उभं राहायला तयार नव्हतं। त्या परिस्थितीत वसंत चव्हाण यांनी उभं राहून अशोक चव्हाण यांना खूप मोठा धक्का दिला होता। 15 दिवसापूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती, म्हणून त्यांना नांदेडच्या एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथून त्यांना हैदराबाद येथे हलवण्यात आल्यानंतर पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला।